विजेता संघाला 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक, उपविजेता संघाला 25,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक हे आपण आज बहाल करणार आहोत. PTC लाईव्हच्या यूट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही बघू शकता. आमचे गुणसंख्या लेखक आहेत पप्पा, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मजा तेव्हाच असते जेव्हा स्कोरर असते पप्पा आणि त्यांच्या सोबत रंगतात आमच्या गप्पा. समालोचनामध्ये आज प्रवीण दुगाडे सोबत मला जे सौभाग्य लाभले त्यासाठी प्रशांत करपे यांचा खूप खूप आभार. निलेश पाटील, प्रशांत करपे आणि सुमित झुंजारराव यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा सोसायटी मैदान पनवेल येथे, आणि सोसायटी मैदानाच्या भोवती ज्या सोसायटी आहेत ना, मला असं वाटतं की मी विले पार्लेच्या गुलमोहर सोसायटीसारखा परिसरामध्ये आलो आहे. म्हणजे झाड आहे, नुसती हिरवळ आहे, शांत वातावरण आहे, म्हणजे असं वाटतच नाही आपण पनवेलमध्ये आहोत. तर मित्रांनो, जगभरात कुठेही असाल, जर प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल तर एकच ठिकाण आहे पनवेल. देखिए भाई साहब, ऐसा है, अक्षय कुमार का एक ऐड है, मनप्पुरम गोल्ड का, पैसा आएगा, जरूर आएगा. तर पैसे येईल पैसे येईल, आपण करू व्यवस्था. काय आहे त्याच्यात. तर आघाडीला फलंदाज आलेत ते सोन्या आणि उदय घरत. पाच षटकांचे झटपट सामने. पहिलं षटक घेऊन येतोय तो विक्रम पवार आणि त्याच्या समोर आहे सोन्या गायकवाड. नरेश गायकवाड यांना तुम्ही मागच्या सामन्यात पाहिलं, आणि जर हा सामना सोन्या गायकवाडने जिंकून दिला तर गायकवाड विरुद्ध गायकवाड तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. आणि दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या संघात बघायची एक वेगळी मजा आहे. जसा विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर भरपूर वेळा वेगवेगळ्या संघात असतात. पवार यांचा पहिला चेंडू मधल्या स्टेअरवर येणारा, आणि त्या चेंडूला हळुवारपणे फ्लिक केलंय ते स्ट्रायकर यांच्या पंचांच्या मागे 1 धावसाठी. पहिल्या चेंडूवर श्री गणेश होतोय, धावफलकावर 1 धाव. मैदानामध्ये आज सकाळपासून 40+ खेळाडूंचं रणकंदन माजलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये 4 तालुकानिहाय संघ आणि दुपारच्या सत्रामध्ये 4 ऑल इंडिया ओपन 40+चे संघ आहेत. या वेळेला फेकून दिला त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर. उत्तुंग षटकार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत. धावसंख्या झाली 7. 5 ऑगस्ट आज ज्या ज्या लोकांचा वाढदिवस आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दुपारी आपल्या जोडीला राहणार आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण तांबे, ज्यांनी IPL गाजवली. IPLचं पहिलं हॅट्रिक मिळवलं. कॅरेबियन प्रीमियर लीग खेळणारा पहिला भारतीय खेळाडू. यावेळेला परत एकदा टो लावून मारलेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर, हँड अँड सम, गोइंग गॉन. 6 धावा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा. धावसंख्या झाली 13. उदय घरत 2 मस्त षटकार मारलेत. पहिला षटकार मिडविकेटच्या दिशेने, दुसरा षटकार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मागील सामन्यामध्ये आपण विनोद पाटील यांना स्ट्रेट 6 मारताना बघितलं होतं. आई एकविराकडून यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा. यावेळेला पुल केलंय, परत एकदा पाठवून दिलाय. 6 धावांसाठी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. फ्लॅट 6. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. लागोपाठ नाही रे दोनदा दादा निवडून लागोपाठ 3 षटकार
लागोपाठ 3 षटकार मारण्याचा पराक्रम आज केलाय उदय घरत यांनी. यावेळेला लागोपाठ हा 4था षटकार कडक. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाजी 25. प्रशांत दादा खुर. आपल्या पनवेलचे आमदार नावगाजी प्रशांत दादा खुर. लागोपाठ 4 चेंडूमध्ये 4 षटकार. उदय घरत ज्यांच्या यूट्यूबवर फलंदाजीचा व्हिडिओ पाहावा परत परत तो आहे उदय घरत. 4 षटकार विक्रम पवारला मारलेत. आताचा चेंडू निर्धाव म्हणजे धावांचे इमले रचणारा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती असा उदय घरत उदयास आलेला आहे. वरचे ओळे या गावातले ते खेळाडू आहेत उदय घरत ज्यांचा व्हिडिओ बघावा परत परत असे आहेत उदय घरत. तर मित्रांनो आताच आपल्या मैदानामध्ये शुभागमन होत आहे. सन्माननीय परेश शेठ ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते, क्रिकेटचे मोठे चाहक आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांचा लाखमोलाचा सहकार्याशिवाय स्पर्धा आम्ही करूच शकत नव्हतो असे परेश शेठ आपलं हार्दिक स्वागत आहे. आज त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रशांतदादा ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि स्वागतोत्सुक निलेश पाटील, प्रशांत करपे आणि सुमित झुंजारराव त्यांचं स्वागत करत आहेत. परेश शेठ इतिहासामध्ये अमर झालेत कारण समालोचकांची यस ना तुम्ही जिवंत आहात परंतु अमर म्हणजे तुम्ही जो एक प्रकल्प राबवला समालोचकांसाठी जी शिबिर आयोजित करण्यात आली परेश शेठ ते तुम्हीच करू शकत होतात आणि त्यासाठी आम्हा सर्व कॉमेंटेटर बांधवांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर. यू लुक डॅशिंग टुडे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. अजरामर अशी नोंद झालेली आहे कारण समालोचकांचं पहिलं शिबिर पूर्ण भारतात म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटरचं सुद्धा शिबिर झालं नव्हतं परंतु परेश शेठ आणि प्रशांत करपे IPLचे सामने बघत होते आणि त्यांना वाटलं की समालोचकांना वाव मिळाला पाहिजे, त्यांची कॉमेंट्री चांगली झाली पाहिजे आणि आज आम्ही सर्व समालोचक मित्र तुमचे आभारी आहोत. परेश शेठ वेलकम. आणि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना की आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपण सभागृह नेते म्हणून पनवेलचा विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. तर खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला सदिच्छा भेट तुमच्यामुळेच ही स्पर्धा उदयास आलेली आहे. उदय घरत यांनी आताच काही दिवसापूर्वी 6 चेंडूमध्ये 49 धावांचा भीम पराक्रम करून दाखवला असा खेळाडू सोन्या गायकवाडच्या जोडीला मैदानात उतरलाय. सोन्या गायकवाडनी मारलेला हा चौकार. धावसंख्या झाली 31. नवीन षटकाची सुरुवात केली ती दत्ता भगत यांनी. तर परेश ठाकूर आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रशांत करपेनी एखादा कार्यक्रम हातात घ्यायचं ठरवलं की फक्त परेश भाऊ असतात ते त्याला प्रशांतला सांगतात येस गो अहेड आणि त्या गो अहेडवर मग प्रशांत त्यांचं विजन किंवा मिशन आहे त्याला प्रत्यक्षात आणत असतो. आताचा चेंडू सोन्या गायकवाड यांनी मारलेला क्रॉस बॅटेड फटका वायडी स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडासा क्रिकेट बरोबर फुटबॉल सुद्धा खेळत आहेत मात्र 1 धाव पूर्ण करतोय सोन्या गायकवाड आणि याचबरोबर धावसंख्या झाली 32. बीन बाद 32. उदय घरत आता फलंदाजीसाठी आलाय. उदय घरत एक असा फलंदाज आहे माणूस कामावर जरी जात असेल तर बॉसला फोन करेन आज सिक लीव कारण मला उदय घरतला बघायचं आहे. हा घरत आहे ज्याची फलंदाजी बघण्यासाठी ऑफिसला जाणारे लोक येतात परत परत तो आहे उदय घरत. बीमर चेंडू होता आणि नो बॉल दिला जाईल. अर्थात जाणून बुजून केलेला बीमर नाही आहे कारण पावसाळ्याचं क्रिकेट आहे हातातून चेंडू सुटतो परंतु बीमर हा वर्ज्य आहे क्रिकेटमध्ये आणि फ्री हिटचा चेंडू सोन्या गायकवाड यांना भेटणार आहे खेळण्यासाठी.
सोसायटी मैदानावर रंगणारे हे क्रिकेटचे सामने सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज पनवेल, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. अगदी पुण्यावरनं खेळाडू येतील. यावेळेला मिस टाईम केलाय. या फटक्याला गुडलाईन चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्समुळे कुठेतरी फलंदाजाला तो चेंडू खेळता आला नाही आणि सोन्या गायकवाड निर्धाव चेंडू खेळतोय. धावसंख्या झाली 34. गोलंदाजाचा कर्दन काळ ठरलाय तो म्हणजे उदय घरत. सोन्या गायकवाडनी एक चौकार जरी मारला तरी तो समईतला वातीसारखा तेवत आहे. मात्र उदय घरत आज सल्फर डायऑक्साईड सारखा पेटून उठलेला आहे आणि धावसंख्या 34 बिनबाद. भक्कम सुरुवात. परत एकदा नाव त्याचे शॉट ऑफ द डे. सर्वात लांब लचक षटकार सोन्या गायकवाड यांचा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावराजे प्रशांत दादा खुर. आपल्या पनवेलचे आमदार नावराजे प्रशांत दादा खुर. खरी रायगडची हाय शान घेऊन कर्तव्याची जाण. रामशेठ ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. आहे महाराष्ट्रात मान. आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान घेऊन कर्तव्याची जाण. रामशेठ ठाकूर साहेब. 2 षटकात 40 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 20 धावाच्या सरासरीने खेळतायत. सध्या VC11 चीजपाडा आणि नवीन षटक घेऊन येतोय दादा भोईर आणि दादा भोईर समोर उदय घरत. सुलतान ऑफ सिक्सर्स षटकारांचा बादशाह तिथे उभा आहे. आता हा चेंडू आणि वायडेस्ट लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धावगतीला वेसण कशी घालावी याकडे नक्की विचार करत असतील दादा भोईर. कारण पहिले 2 षटक खूप महागडे गेलेत आणि आता कुठेतरी धावसंख्या दाबायचा प्रयत्न नक्की करण्यात येईल. TIPLचा सुद्धा विशेष आभार. प्रत्येक टी शर्टवर TIPLचा लोगो तुम्ही बघत आहात. तर षटकातला एक बाउन्सर तुम्ही टाकलाय अशी खूण केलेली आहे स्ट्रायकर यांच्या पंचांनी. म्हणूनच क्रिकेटला फलंदाजांचा खेळ म्हटला जातोय आणि रवी अश्विन यांनी काही दिवसापूर्वी मागणी केली होती की लेगस्टम्पच्या बाहेरून येणाऱ्या चेंडूवर सुद्धा LBW दिलं पाहिजे. कारण सर्व काही फलंदाजांसाठीच आहे, गोलंदाजासाठी अजिबात नाही आहे काहीतरी. म्हणून असे काही बदल आपल्याला ICC कडून बघायला मिळू शकतात जर ठरवलं तर. अगदी क्रिसच्या टोक्यावरनं मारा केला आहे. चांगला वेगवान चेंडू सोन्या गायकवाडला खेळू दिलं नाही आहे. या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय दादा भोईर. जिथे षटकारावर षटकार येत होते कुठेतरी आता ब्रेक लावले. 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. दादा भोईर आपला उंचीचा चांगला वापर करतोय दादा आणि गोलंदाजीचा दादाच म्हणावं लागेल. ज्या प्रकारे त्याने सोन्या गायकवाडला शांत ठेवलंय. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या ग्लव्जला चाटून जातोय चेंडू. डीप फाईन लेगकडे 2 धावा पूर्ण करतायत. स्लिपचा खेळाडू जातोय, चेंडू थांबवतोय तोवर 2 धावा आणि आता ओव्हर थ्रोची 1 धाव. आता हे दादाला आवडणार नाही आहे कारण 2 धावा ठीक आहे परंतु ही 1 धाव आपण का दिली. धावसंख्या झाली आता 44. पहिला गडी अजूनही बाद झालेला नाही आहे. दोन्ही संघांनी एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत आणि मोठी धावसंख्याकडे वाटचाल सुरू आहे. दादा भोईरने मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजीचा प्रयत्न नक्की केला. या षटकामध्ये अजून एकही चौकार षटकार लागला नाही परंतु ते 3 धावा 2 दिले असते. 3री धाव होती ती अजिबात गरजेची नव्हती असं मला वाटलं. आताचा हा शॉर्ट पिच आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूला हुक केलं आहे मात्र तिथे क्षेत्ररक्षक असल्या कारणाने फक्त 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या झाली ती 45.
5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा, म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं विचार करू शकता की या षटकामध्ये त्याने फलंदाजांना रोखून ठेवलंय, ज्याची गरज आहे. यावेळेला सोन्याचा फटका फसलाय, मात्र चेंडूच्या खाली येऊन थांबायचा प्रयत्न झेलबाद झाला नाही, तरी एकच धाव दिली आहे. आणि पहिल्या 2 षटकामध्ये जिथे 20-20 धावा गेल्या होत्या, मात्र या षटकामध्ये दादा भोईर यांनी फक्त आणि फक्त 6 धावा दिलेत. 46 बिनबाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दोस्तों, हमारे साथ परेश शेठ ठाकुर, इनका आगमन हुआ है. बहुत युवा और डैशिंग नेता के रूप में उन्हें देखा जाता है. आज भारतीय जनता पार्टी के माध्यम से भारत के प्रधानमंत्री सम्मान्य नरेंद्र मोदी जी साहब के मिशन को लोक नेता श्री रामशेठ ठाकुर, प्रशांत दादा ठाकुर और परेश शेठ ठाकुर और उनके तमाम कार्यकर्ता आज विजन पे काम कर रहे हैं. और पनवेल का विकास ये दिखा रहा है कि पनवेल ऊंचाइयों पे जा रहा है. पनवेल के रोड कहिए, स्ट्रीट्स कहिए, स्ट्रीट लाइट्स, सोसाइटी मैदान के आसपास अगर आप देखें, बिल्कुल एक पॉश एरिया जैसा ये वातावरण है. यहाँ पर बहुत अच्छे सोसाइटीज, बंगलोज, स्कूल. अब पनवेल आगे बढ़ रहा है. तो नया ओवर लेकर आ रहे प्रताप देसाई. प्रताप देसाई के सामने अब चुनौती रहेगी एक और अच्छा ओवर करने की. एक बात तो है कि पहले ओवर में 25, दूसरे ओवर में 15 और तीसरे ओवर में केवल 6 रन. पहले 2 ओवर में बॉलिंग बहुत खर्चीली थी, लेकिन ऐसा लगा कि मानो पहले ओवर में यस बैंक, दूसरे ओवर में एक्सिस बैंक का एटीएम था, वो खो गया. और तीसरे ओवर में लाहौटी साहब, मुझे ऐसा लगा कि कोई मारवाड़ी कंपनी का अकाउंटेंट जिस तरह मुनीम पैसा बचाता है, वैसा दादा भोईर ने पैसा बचाया और तमाम मारवाड़ियों को मैसेज दिया, हमारी बॉलिंग तो सोखी है भाया. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर दादा भोईर द्वारा. और अब नए ओवर की शुरुआत और लेकर आ रहे हैं प्रताप देसाई. देसाई के सामने बैटर है सोनिया गायकवाड़. एक स्लिप, एक शॉट, फाइन लेग. लूजनर बॉल और वाइड बॉल दी जाएगी अंपायर द्वारा. एक डीप पॉइंट, एक वाइडिश एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, एक स्ट्रेट स्क्वायर लेग, एक वाइडिश मिड विकेट, एक काउ कॉर्नर और एक लॉन्ग ऑन. इस बार सुर्रा हो गई, गेंद नीचे रही. बिल्कुल देखना होगा. तो स्कोर आगे बढ़ता हुआ 49. सोसाइटी मैदान और सोसाइटीज जो है, आप देखें ये एरिया में अगर आपके पास घर है ना, मतलब यहाँ आने के बाद मैंने अभी थोड़े टाइम पहले भी बताया कि मुझे ऐसा लगा मैं विले पार्ले वेस्ट के गुलमोहर एरिया में आया हूँ, जहाँ फिल्म स्टार्स के बंगलो और घर होते हैं. ऐसा पॉश एरिया में आप क्रिकेट खेल रहे हैं. हरियाली है, कहीं पे भी अतिक्रमण नहीं है रोड पर, ये बहुत अच्छी बात है. तो उदय गरत, इस बार गरत को बांध के रखा है. उदय गरत पाली में हाल ही में एक ओवर में 49 रन उन्होंने बनाए थे. वाह क्या बात है, 49 रन एक ओवर में. भाई इतना भी कोई मारता है क्या? कितना मारता है उदय गरत. तो लेकिन उदय गरत को शांत रखा इस ओवर में. पाली में 49 रन बनाए थे, आज भी 4 बॉल 4 6 मारे उन्होंने, लेकिन इस वक्त शांत क्रिकेट है. ओह, राइजिंग डिलीवरी, बहुत अच्छा टेक ऑफ. विकेट गिरना तय है और उदय गरत का विकेट मिले तो क्या बात है. प्राइज विकेट. गरत येत आहेत परत. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावराजे प्रशांत दादा खुर. आपल्या पनवेलचे आमदार नावराजे प्रशांत दादा खुर.
राजेश पाटिल नए बैटर है। देखिए आज पूरा हिंदुस्तान प्रगति करता है, उसके साथ में पनवेल में भी विकास की गंगा बह रही है। हर वार्ड में, हर मकान, हर दुकान में पनवेल के विकास की चर्चा है। इस बार बहुत सजीला और भव्य अंदाज में खेला गया लॉफ्टेड फ्लिक शॉट। मार्क वॉ को आपने टेस्ट क्रिकेट में इस तरह के शॉट्स खेलते हुए देखा होगा। आंखों में जज्ब होने वाले ये शॉट्स हैं और स्कोर आगे बढ़ता हुआ 50 पर। रन रेट अचानक गिर गया है। पहले ओवर में 25, दूसरे ओवर में 15, तीसरे ओवर में 6 और इस ओवर में अब तक 4 रन दिए हैं वहां पर प्रताप देसाई ने। प्रताप ने अपना प्रताप दिखा दिया है। 27 रन बनाकर आउट हुए थे उदय घरत। 11 गेंदों का सामना किया था, 4 6 लगाए थे, लेकिन उदय घरत क्या, अब देखिए यहां पर रन चुरा लिया। ओवरथ्रो के रूप में रन गया। ये दूसरी बार हुआ, ऐसे 2 रन एक्स्ट्रा गए, पहले भी एक, अभी भी एक, और 2 ट्रिपल रन्स। और क्रिकेट में यही कहा जाता है, 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते रहिए और रन बनाते रहिए। 53 रन इस ओवर में अब तक 7 रन बने। हमारे स्कोरर पप्पा बता रहे हैं 5 गेंदों में 7। पप्पा हमारे स्कोरर लाहौटी साहब आड़े बल्ले से खेल दिया। इस बार वाइडिश मिड विकेट की तरफ 1 रन और हासिल करेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 54 पे पहुंचा है। 8 रन आए इस ओवर में, लेकिन पहले 2 ओवर में 40 रन और उसके बाद वाले 2 ओवर में महज 14 रन बने हैं। और बहुत ज़बरदस्त वापसी की है इस मैच में मोरिया 40+ ने। VC11 चीजपाड़ा ने शुरुआत ज़बरदस्त की थी। पहले विकेट के लिए 43 रनों की भागीदारी हुई, जिसमें 27 रनों का बड़ा योगदान उदय घरत का रहा। सोनिया गायकवाड़ नॉट आउट है। 49 रन पार्टनरशिप। लास्ट ओवर स्कोर 54 रन्स। 54 20 पर खेल रहे सोनिया गायकवाड़। नए बैटर है राजेश पाटिल। 13 गेंदों में 20 पर खेल रहे सोनिया गायकवाड़। सोनिया ये प्यार से घर में जब लोग बुलाते हैं, और दादा भोईर, दूसरा ओवर दादा के लिए बनता है क्योंकि उन्होंने केवल 6 रन दिए थे। सोनिया गायकवाड़ को किस तरह रोकेंगे दादा। बहुत ही लाजवाब गेंद, बिल्कुल हिटिंग द रिप केज जिसको कहा जाता है, छाती की अतड़ियों पे आक्रमण करने वाली गेंद दादा भोईर की। दादा की जो हाइट है, दादा बास्केटबॉल भी खेल सकता था, दादा वॉलीबॉल भी खेल सकता था, लेकिन दादा ने क्रिकेट खेला और दादा वाकई में दादा बन गया। आज जो बॉलिंग कर रहे हैं दादा, बहुत अच्छा बॉलिंग एक्शन, रनअप, प्री डिलीवरी स्ट्राइड और रिलीज और फिर फॉलो थ्रू। 6 की 6 बातें उम्दा है दादा में। बल्ले का अंदरूनी सिरा, फ्रेंच कट और बॉल वाइडिश फाइन लेग पर। 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 55। अब ये स्कोर बेहतर नजर आ रहा है। 5 ओवर में एक समय ऐसा था, ऐसा लगा पहले 2 ओवर में 40 आए तो लगा 70-80 हो जाएंगे, 100 भी हो सकते थे, लेकिन फिर जो दादा भोईर आया, ऐसा लगा कि हाईवे के ऊपर दौड़ने वाली तेज मर्सिडीज को रोका गया स्पीड ब्रेकर बनके दादा भोईर ने, और फिर आए प्रताप देसाई और रोक दिया। 55 for 1। 50% रन उदय घरत ने बनाए हैं, ये भी मैं बताता चलूं। बल्ले का बाहरी सिरा अपने दाईं ओर जाते हुए कैच लेने का प्रयास था, थोड़ा बीट हुए। 1 रन जरूर मिला राजेश पाटिल को, और स्ट्राइक पर आते हुए सोनिया गायकवाड़। स्कोर आगे बढ़ता हुआ 56। अभी भी 3 गेंदों का खेल शेष। एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत नीलेश पाटिल, प्रशांत करपे और सुमित झुंझार राव द्वारा। हमारे साथ इस वक्त पनवेल महानगर पालिका के सभागृह नेता परेश शेठ ठाकुर उपस्थित हैं, जिनके आशीर्वाद से, जिनके मार्गदर्शन में यह प्रतियोगिता का आगाज कल हुआ।
दिलीप वेंगसरकर साहब, पद्मश्री दिलीप वेंगसरकर ने इस टूर्नामेंट का उद्घाटन किया। और देखिए अब इसको बोलते हैं शॉट, दिस इज हॉट शॉट, सड़क पे कड़क, जिया गया धड़क धड़क धड़क। सोनिया गायकवाड़ काफी समय से शांत थे। जिस तरह बंद बोतल के अंदर का सोडा ऊपर उछाल लेता है, उछल जाता है, वैसा वो स्कोर ऊपर की तरफ उठा और सोनिया पहुंचे अब 27 पर। उदय घरत ने भी 27 बनाए थे, सोनिया के 27, और अब इस बार ये भी, अब ये तो उड़न खटोला, 6 रन। स्कोर 68। विक्रम पवार की 4 गेंदों में जहां 4 6 लगे, वहीं पर अब खतरा है दादा भोईर के 2 गेंदों में 2 6 लगे हैं। अगर ये तीसरी 6 लग जाती है तो ये भी एक रिकॉर्ड बनेगा। एक मैच में लगातार 4 गेंदों में 4 6 और 3 गेंदों में 3 6 का बड़ा भव्य रिकॉर्ड VC11 चिंचपाड़ा के नाम हो सकता है। सोनिया इस बार खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद गई, ऑफ साइड पर 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, वहां पर आउट होने का खतरा जरूर है, लेकिन केवल 1 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 69। हेलो स्कोर 69 और मैच जीतने के लिए टारगेट रहेगा 70 रन का। 14 रन प्रति ओवर के औसत से बैटिंग करनी होगी 70 रन बनाने के लिए। यहां पर मोरिया 40+ को चीचपाड़ा के सामने, लेकिन चीचपाड़ा के उदय घरत और सोनिया गायकवाड़, ये दोनों ने जो आज बल्लेबाजी की है, तबीयत खुश करने वाले दिलकश शॉट्स उन्होंने खेले। और अब 70 रन बनाते समय किस तरह चुनौती का स्वागत किया जाएगा और रन बनाए जाएंगे, आइए इसकी दास्तान सुनते हैं मेरे काबिल दोस्त प्रवीण दुगाड़े से। धन्यवाद। जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, मान्यवर पाहुण्यांचं मनापासून स्वागत। पनवेलचे दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा वाढदिवस संपूर्ण पनवेलवासीय जोशात साजरा करतात आणि हरीश पंड्यांना सरांनी सांगितलं, राम लक्ष्मणाची ही जोडी प्रशांतदादा आणि परेशजी ठाकूर, खऱ्या अर्थानं छोट्या भावानं पनवेलला दिलेली ही क्रिकेटची मेजवानी आहे। प्रशांतदादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून TIPLच्या माध्यमातून खरं तर आम्हालाही समालोचन कसं करावं याचा सेमिनार जर महाराष्ट्रात कोणी पहिल्यांदा ऑर्गनाईज केला असेल, परेशदादा खरं तर तुमचं मनापासून आभार, कारण त्या सेमिनारमध्ये आम्ही बरंच काही शिकलो, बऱ्याच मोठ्या समालोचकांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि आमच्या मनातील जी सुप्त इच्छा होती की आम्हाला चांगल्या समालोचकांकडून मार्गदर्शन मिळावं, ती इच्छा तुम्ही पूर्ण केलीत। आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वलय आपण जर पाहिलं तर वन ऑफ द बेस्ट रबर बॉल क्रिकेट आय हॅव सीन, कारण प्रत्येक खेळाडूला जेवण देण्यात आलं आहे, प्रत्येक खेळाडूला जर्सी देण्यात आली आहे, त्याचबरोबर टोटल स्पोर्ट्सकडून ₹250 रुपयाचं गिफ्ट वाउचर आहे आणि 40+ बऱ्याच वेळा मी बघितलं की डिक्लेरेशन झोन असतं। कोणत्याही मॅचला जर आपण पाहिलं रबर बॉल टुर्नामेंटला तर डिक्लेअर झोन असण्याची शक्यता असते। अशा वेळेला हे सुसज्ज असं मैदान, ज्यामध्ये फलंदाज चौफेर टोलेबाजी करू शकतात, असं मैदान या स्पर्धेमध्ये आहे। आणखीनही वैशिष्ट्य आहेत या स्पर्धेची, आपण उत्तरोत्तर रवींद्र म्हात्रे माझ्या समवेत आहेत, त्या
वैशिष्ट्यांविषयी चर्चा करूयाच, पण आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे ज्यामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. 70. हॅलो. नक्कीच प्रवीण, सांगायचं झालं तर या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य तुमच्यासमोर सांगेन की 1995 म्हणजेच जवळजवळ 28 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली या स्पर्धेची, रबरी बॉलवरची. 1995ला ही स्पर्धा झाली होती याच मैदानावर. अनेक स्पर्धा झाल्या असतील. गगनगिरी ट्रॉफीचं खास वैशिष्ट्य आहे या मैदानावरचं. आणि खरं तर 28 वर्ष वाट पाहिल्यानंतर या वर्षी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रवीण, रवींद्र म्हात्रे, खरं तर 28 वर्षांची वाट पाहावी लागली नसती जर ही संकल्पना प्रशांतजी करपे यांनी परेश दादांना अगोदरच सांगितली असती तर. पण संकल्पना सांगितली त्यानंतर लगेचच सत्यात उतरली गेली. मुंबईचे ज्येष्ठ क्रिकेटर डॉन, नितिन उर्फ डॉन. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को अगर आपको पकड़ना है तो सोसाइटी के मैदान पे आइए. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय निसार सय्यद यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. प्रशांतजी करपे यांचे ज्येष्ठ बंधू संजयजी करपे यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सर्व पाहुण्यांना विनंती असेल, गावदेवी गावठाणचे फ्रँचायझी अतुल मडवी, प्रवीण पाटील यांचे छोटे बंधू, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन रायगड क्रिकेट, पंकज पाटील यांनाही विनंती असेल जे प्रेक्षकांमध्ये आहेत की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा. विधायक ट्रॉफी 2022, 70 का लक्ष्य है. बड़ा तो जरूर नजर आ रहा है, 14 की औसत से पीछा करना है, लेकिन क्रिकेट में यह कहावत है, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है रविंद्र म्हात्रे, लेकिन नामुमकिन नहीं होती. लो से लो टोटल बचाया जा सकता है और हाई से हाई टोटल बनाया भी जा सकता है. मैं शुरुआत जब मैंने कल की कमेंट्री में की थी तो मैंने ये कहा था, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. तो वो जोर दिखाना होगा, वो दमखम दिखाना होगा. 70 का पीछा, 14 की औसत. देखिए विकेट कीपर है ना, विकेट कीपर संतोष म्हात्रे, हरिओम पनवेल और ये उनका परिवार. गेंदबाज सतीश, राजेश पाटिल पहली गेंद. ये व्हाइट बॉल का इशारा प्रवीण सर का. संतोष म्हात्रे और रविंद्र म्हात्रे हरिओम परिवार से जुड़ चुके हैं दोनों भाई. वाइड +1, 2 रनों का इजाफा, 68 रनों की जरूरत बची हुई 30 गेंदों में. ये देखिए बहुत ही बढ़िया एक्शन में गेंदबाजी हो रही है. गेंदबाज राजेश पाटिल की. यहां से जीतने वाली टीम का तुरंत मुकाबला होगा वीबीवी पनवेल से. देखिए बड़े हिट्स आना जरूरी है. 14 की औसत, कम से कम हर ओवर में एक छक्का एक बाउंड्री आना जरूरी है. सूफियान यहाँ पर मैच देख रहे हैं. काश वो सोच रहे होंगे वसीम ने अगर अच्छी बल्लेबाजी की होती तो कल हमें फाइनल तक पहुंचने का मौका मिलता. मौके बार बार नहीं मिलते. जो मौका मिला, जो मौका दिया हमें परेश दादा ठाकुर साहब, पालिका महानगर पालिका सभागृह नेता ने कमेंटेटर सेमिनार में सहभागी होने का, उस मौके से हमने बहुत कुछ सीखा. जिंदगी की दौड़ में हमेशा सीखते रहना चाहिए रविंद्र म्हात्रे. और ये 40+ क्रिकेट जो है ना, जितने भी खिलाड़ी हैं वो अपने ज़माने में नामचीन थे. उनका जो तजुर्बा है
यंगस्टर्स को मैं तो कहूँगा 40+ क्रिकेट देखना चाहिए। आजकल जो यंगस्टर क्रिकेटर है उनको ये 40+ क्रिकेट देखना चाहिए, क्योंकि इनका जो तजुर्बा है वो काम कर रहा है, और एक्सपीरियंस गुड टीचर फॉर योर लाइफ। अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है। तो उस अनुभव के आधार पर ये खिलाड़ी किस तरह खेल रहे हैं, इसका मोटिवेशन मिलेगा, आपको मार्गदर्शन मिलेगा। राइट आर्म राउंड द विकेट, स्वीप शॉट लगाया यहाँ पे। अंतिम क्षणों में काफी अच्छी फील्डिंग हुई, 2 रन जरूर मिलेंगे, और इन 2 रनों के साथ 70 का पीछा करते हुए टीम पहुंच चुकी है 6। मोरिया 40+। देखिए 2 ओवर में 40 बने थे वीसी चिंचपाड़ा के, और उसके बाद 3 ओवर में 18 गेंदों में 29 रन आए थे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है राजेश पाटिल की। देखिए अब देखना ये होगा कि जीत का वादा किस खिलाड़ी ने किया है दोनों टीमों के, क्योंकि पनवेल में जब भी चुनाव का बिगुल बजता है ना विधानसभा क्षेत्र के लिए, पनवेल विधानसभा क्षेत्र के लिए, तो पनवेल की जनता कहती है एक ही वादा, प्रशांत दादा। लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा ठाकूर, निश्चित तौर पर प्रशांत दादा ठाकूर. धन्यवाद दीजिए, धन्यवाद। और ये छक्का लगाया, मैंने पहले ही कहा था जीत का वादा किसने किया, क्योंकि चुनावी बिगुल जब बजते हैं तो एक स्लोगन का भी मशहूर होता है पनवेल में, एक ही वादा प्रशांत दादा। जनता अपने वादे पर कायम है, तो जनता से किया हुआ वादा निभाते हुए अपने विधायक की 3री टर्म में प्रशांत दादा, हमारे आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर, क्योंकि आपका काम ही आपकी पहचान होती है, और वो काम हमें नजर आ रहा है। 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ 70 का पीछा करते हुए पहले ओवर में 13 रन। देखिए औसत से महज 1 रन पीछे है। नक्कीच सभागृह नेते परेशजी ठाकूर इथून मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीणजी, खरं सांगायचं झालं तर मी म्हणेन संपूर्ण रायगडमध्ये परेशजी ठाकूर यांनी एक समालोचनाचा एक शिबिर म्हणून त्यांनी पनवेलमध्ये भरवला होता. खरं तर एक त्यांची खास ओळख राहिली आहे मी म्हणेन समालोचकांच्या हृदयामध्ये, तो म्हणजे समालोचनाचा शिबिर याच पनवेलमध्ये त्यांनी घडवला होता. प्रशांतजी करपे त्या शिबिराचे पूर्णपणे नेतृत्व करत होते, आयोजक होते. तर मी खास करून आमचे जे परेश शेठ ठाकूर आहेत सभागृह नेते, त्यांचं देखील मी समालोचनांच्या वतीनं, सर्व आमचे समालोचक बंधूंच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली याच पनवेलमध्ये, आणि तेवढेच चांगले वक्तृत्व देखील करतायत परेश शेठ, आणि ते इथून आता मात्र पुन्हा एकदा रवाना झालेत. तेरा धावा फलकावर लागले जात आहेत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच लालचंद गावण अनुभवी गोलंदाज आहे. हा चेंडू अतिशय चांगला फटका पहा, अगदी आपला गुडगा खेळपट्टीवर टिकून हा विरकावून दिलाय, सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. आमदारच्या स्टार्टला दमदार सिक्का. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार आमदार चषकातला दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला.
सतीशच्या बॅटमधून लालचंद गावनच्या पहिल्याच चेंडूवर प्रतिहल्ला चढवलाय मी म्हणेन सतीशनं. नेक्स्ट बॉल, हा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अँड फुल केला, अर्थातच हुक केलाय, चेंडू जातोय सरळ डीप पाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी येतोय हा खणखणीत षटकार. आमदारानं नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. खरी रायगडची हाय शान, भिऊन कर्तव्याची जाण. रामश ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्राचा मान. आहे महाराष्ट्राचा मान. आहे महाराष्ट्राचा मान. खरी रायगडची हाय शान, भिऊन कर्तव्याची जाण. रामश ठाकूर. प्रवीणजी, आपण बघितलं तर सतीश थोरात याची फलंदाजी बघितली तर अगदी आता आग ओकताना पाहायला मिळतोय. अलिबाग वरून आलाय, एवढा दूरवर अंतर कापत तो या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी आलाय. सध्या कळंबोलीमध्ये राहत आहे, परंतु अलिबाग रहिवाशी असल्या कारणानं आपण पाहतोय त्याला आता या ठिकाणी खेळत असताना. शॉर्ट पीच बॅट कट किंचितची आपण बघितली, कट घेऊन गेला यष्टीरक्षकाच्या हातावरून. चेंडू जातो दरम्यान क्षेत्राकडे. 1 धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या जर गुणतालिकेवर आपण पाहिलीत तर 27 धावा. फलंदाज एका बाजूला सतीश थोरात तर दुसऱ्या बाजूला आपण सुरेशला पाहतोय. लालचंद गावण आतापर्यंत थोडी महागडी गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी थोडा महाग ठरतोय मी म्हणेन, कारण धावसंख्या देखील तेवढीच आहे. समोर विचार केला तर 70 धावांचा पल्ला दूर करायचा आहे विजयासाठी ठेवलेलं लक्ष्य. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क आला नाही आहे सतीशच्या आणि अशा पद्धतीनं डॉट बॉलची समाप्ती. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. लालचंद गावण अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा हा वाघिवळेवाडा गावचा खेळाडू आज 40+ वयाच्या 50व्या वर्षानंतर देखील क्रिकेटची तीच आवड पाहायला मिळते. क्रिकेट हा जणू काही आता छंदच राहिलाय. वयाचा विचार न करता क्रिकेट आपण खेळायचं, गावासाठी खेळायचं, आपल्या नावासाठी खेळायचं. हे मात्र इथे लालचंद गावण पुन्हा एकदा दुसरा बॉल डॉट फेकतोय. व्हेरी गुड बॉलिंग, नाईस बॉलिंग. लालचंद गावण टू सतीश थोरात, दोन्ही चांगले मातब्बर खेळाडू आहेत. आतापर्यंत सुरुवातीपासून हावी झाला होता लालचंदवर हा सतीश. पुन्हा एकदा लालचंदने 2 डॉट बॉल फेकल्यानंतर हा चेंडू ऑफ स्टंप सोडून होते. पंच शशी मेहर सर आमच्या दिशेने वळतायत, इशारा करतात की हा आहे वाईड. स्वाईर अतिरिक्त 1 धाव मिळते. अशा अतिरिक्त 1 धावेनं एकूण धावसंख्या जर बघितली तर आमचे पप्पा सांगतील 28 धावा. अजूनही 42 धावा करायच्या आहेत. हा शॉर्ट पिच चेंडू नक्कीच पुन्हा एकदा हुक केलाय. अखूट टप्प्याचा चेंडू. आउटफील्ड थोडी या ठिकाणी आपण बघितली तर त्या ठिकाणी पाणी साचल्या कारणानं पावसाळी क्रिकेट आहे. चेंडू थांबला जातोय. मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. 1 धावेनं 29 धावा या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावर 29. प्रवीण सर काय म्हणाल, आता आपण पाहू शकाल की आता धावसंख्येला अगदी गती देखील निर्माण झाली आहे. 70 धावांचं लक्ष्य आहे. काय म्हणाल आपण? निश्चित तौर पर रविंद्र भाद्रे, जब 70 मैंने टोटल देखा पहले इनिंग में तो मुझे ऐसा लगा कि मैच ये कैसा होगा, क्या वन साइडेड होगा बॉलिंग का जो दूसरे सत्र में कर रही है टीम वीसी चिंचपाड़ा, लेकिन मोरिया के सतीश ने मैच में उनको बराबरी पे रखा है. 29 रन औसत थी 14 की 70 पूरा करने के लिए. 14.5 के औसत से रन बनाए हैं. इसका मतलब दिया है ईंट का जवाब पत्थर से. एक्शन पे किया है रिएक्शन बगैर टाइम पास. बगैर टाइम पास. देखिए सागर पाटिल कह रहे हैं कि अभी कोई हारा नहीं कोई जीता नहीं है, लेकिन दोनों टीम बराबरी पर खड़ी है. एक टीम को जो 14 की औसत चाहिए थी उसने 14.5 की औसत से 70 का पीछा करते हुए 29 रन स्कोर कार्ड के ऊपर. मुझे लगा आज प्लेइंग 11 स्क्वाड में सागर थे तो उनका 1 ओवर देखने का मौका मिलेगा. कई लोग फोन कॉल पर मुझसे पूछ रहे थे कब आएंगे सागर, कब आएंगे सागर. मैंने कहा भाई उनका कप्तान फैसला लेंगे तब आएंगे सागर.
बिल्कुल बिल्कुल अभी सागर तो पैकरशिप कर रहे हैं उसकी टीम को, तो फिलहाल वो मैदान पे कम दिखते हैं। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। गोलंदाजाचा पहिलाच चेंडू इथे मात्र डॉट जातोय। सतीश पुन्हा एकदा हा शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रूम बनवले होते, मी म्हणेन नक्कीच आपल्या पदतालितेचा वापर करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील मात्र त्याला यश मिळालं नाही या डॉट बॉल। पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय, उंची तर भरपूर गाठली या फटक्यानं आणि तेवढीच लांबी, चेंडू जातोय वाईडिश डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या पनवेलचे आमदार नावराजे प्रशांत दादा खुर, आपल्या पनवेलचे आमदार नावराजे प्रशांत दादा खुर। राजा या गोलंदाजावर चढवलेला प्रतिहल्ला आक्रमक पवित्रा उचललाय सुरुवातीपासून सतीशनं। बेलवली गावावरून बिलॉंग करणारा हा राजा गोलंदाज। 16 चेंडू आता विजयासाठी प्रवीण 35 धावांची गरज असेल। 35 रन्स टू विन रिमेनिंग 16 डिलिव्हरीज। शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय राजाकडे, अर्थातच काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑनकडे। तिथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाली होती, खराब फेकी आणि तेथे मात्र मिळत आहेत 2 धावा, अर्थातच आणखी एक धाव कंप्लीट होते। अशा दुहेरी धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढत असताना वधारत असताना धाव फळकावर एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 37 धावा धाव फलकावर लागल्यात। व्यासपीठावर आमचं लक्ष या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या उद्योगपती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे वेधलं जातोय। रोशनजी ठाकूर, नक्कीच रोशनजी ठाकूर यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर आम्ही बऱ्याच वर्षापासून पाहतोय, नेहमीच ते आयोजन म्हटलं ना की प्रामुख्यानं फार मोठा आम्हाला साथ पाठिंबा समर्थन देत असतात। ते रोशनजी ठाकूर आपलं देखील मी मनापासून स्वागत करतोय। आणि इथे मात्र काय घडतंय तर सतीश दांडी उडवली गेली आहे, मधला स्टंप उघडला गेलाय राजानं आणि पहिली विकेट। खरी रायगडची हाय शान, घेऊन कर्तव्याची जाण, रामशे ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान, आहे महाराष्ट्रात मान, आहे महाराष्ट्रात मान। खरी रायगडची हाय शान, घेऊन कर्तव्याची जाण, रामशे ठाकूर थँक्यू। साहेबांना। अतिशय चांगली खेळी, मी म्हणेन उपयुक्त खेळी संघासाठी केली आहे सतीशनं। 15 चेंडूमध्ये 32 धावा ही त्याची वैयक्तिक खेळी राहिली आहे। व्हेरी गुड बॅटिंग, नाईस बॅटिंग, मी म्हणेन सतीशचं आपण कौतुक करूया। 15 चेंडूमध्ये अवघ्या 32 धावा काढल्यात आणि नवीन फलंदाज येतोय दादा भोईर, खिडूकपाडा गावचा हा खेळाडू 40+ संघामधून खेळत असताना मोर्या 40+। इथे मात्र हा शॉर्ट पिच चेंडू कव्हर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवर येणार, चेंडूची पकड फेकी करेल तोपर्यंत मात्र विकास केणी त्या ठिकाणी होता। 2 धावा कंप्लीट। पहा वयाच्या 40व्या वर्षानंतर देखील काही जलद धाव घेतली जाते, अर्थातच अक्षरशः धावगती बघितली तर अजूनही पाहण्यासारखी। ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर ज्या वेळेचं त्यांचा 18-20 वर्षामध्ये क्रिकेट पाहायचो त्याच पद्धतीनं आजही तशी धावगती घेतली जाते। चेंडू आणि धावांचं अंतर जर सांगायचं झालं तर उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावांची आवश्यकता। 31 रन्स टू विन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज। 12 गेंदों में 31 रनों की जरूरत। 39 धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली आहे।
70 धावांचं लक्ष असताना आपण पाहू शकाल चांगला पाठलाग करत असताना, परंतु आता 12 चेंडू 31 धावा म्हटलं तर प्रति षटकामागे 15.5 अशी सरासरी असेल. पाण्याची पूर्तता करायची, 12वा खेळाडू लगेच पाणी घेऊन जा. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला सुरुवातीला देखील पाहायला मिळाली. म्हणजेच चिंचपाडा 40+ संघाचा सोन्या ज्यानं 34 धावा काढल्या होत्या पहिल्या 17 मध्ये, आणि त्यालाच प्रत्युत्तर देखील सतीशनं दिलं. 15 चेंडूमध्ये 32 धावा काढल्या. काल मात्र कोलेश्वर कोलेवाडा संघाचा एक सोन्या चमकला या मैदानावर. कोलेवाडा संघाचा सोन्या त्यानं अतिशय चांगली प्रेक्षकांची मनं जिंकली या मैदानावर. आज मात्र पारगावच्या सोन्यानं देखील चांगली कामगिरी केली आहे. खरं तर कोलेश्वर कोलेवाडा संघाचा सोन्या ज्याच्या फलंदाजीचा विचार केला तर 34 चेंडूमध्ये त्यानं 70 धावा. धावसंख्येचं समीकरण तुम्हाला तिन्ही भाषेमध्ये सांगितलेलं आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. 31 runs to win, remaining only 12 deliveries. तर 12 चेंडू 31 धावा. मॅच आता थोडी कुशल मुवमेंटला येताना आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवर उभा आहे फलंदाज दादा भोईर आणि सुरेश मल्ला. राजेशचं दुसरं षटक. हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातो. शशी मेहर सरांचा इशारा देखील आला. अवांतर अर्थात वाईट बॉल. एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळते. 12 चेंडू आत्ता बरोबर 15ची सरासरी राहिली आहे. म्हणजेच 12 चेंडू आणि 30 धावा. राजा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पारगाव गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू 40+ मध्ये क्रिकेट खेळतोय आज या स्पर्धेमध्ये. शॉर्ट पिच अखूट टप्प्याचा चेंडू. कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक विकास केणी आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र खराब आहे, परंतु इथे एकच धाव मिळते. चांगलं बॅकअप करण्यात आलं इथे. एकाच धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना 41 हा आकडा गाठताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आता चेंडू आणि धावांचा आपण विचार केला तर उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा कराव्या लागणार आहेत मोरिया 40+ संघाला चिंचपाडा 40+ संघाच्या विरोधात. राजाचा पुढील चेंडू. आखोट टप्पा दादा भोईरसाठी होता. चेंडू बघितला तर अगदी गुड लेंथवर पडला होता आणि तेवढाच वेगानं चेंडू निघून गेला. पावसाळी क्रिकेट आहे. खेळपट्टी म्हटली तर आपण बघितलं तर मॅट या खेळपट्टीवर टाकण्यात आलेली आहे. हा चेंडू ओव्हरफिज होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करताना खेळाडूंना पाहतोय. व्ही शेपनं कमी प्रमाणात खेळताना पाहायला मिळत आहेत. लेदर असं जमत नाही आहे. लेदर जास्तीत जास्त व्ही शेपने खेळताना खेळावा लागतो. हा चेंडू बॅटची खालची बॉटम कदाचित लागली होती चेंडूला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेल्यानंतर एक धाव त्यांनी कंप्लीट केली. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना 42 धावा. 8 चेंडू आणि 28 धावा. 8-28चं समीकरण आहे. षटकारांची खरंच गरज असेल आता या मोरिया 40+ संघाला. हा चेंडू यास विशेपने खेळलाय सरळ लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येणं अद्याप बाकी आहे. जातोय 4 धावांसाठी चौकार. सारी मदार लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा ठाकूर. थँक्यू डीजे. समीकरण बदलतोय. अजूनही 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू होता राजाच्या षटकातला आणि तिथे देखील आपण पाहू शकाल सॅक्रिफाईस करण्यात आली. 1 विकेट. धावांची या ठिकाणी गरज आहे. एकही धाव न मिळता चेंडू जातोय डॉट. अर्थातच षटक समाप्तीचा इशारा आलाय. उर्वरित 6 चेंडू आणि आता कराव्या लागतील विजयाकरता 24 धावा.
तर नक्कीच प्रशांतजी करपे सांगतायत क्रिकेटचं दांडगं अनुभव आहे त्यांना. अनेक वर्ष हरिओम पनवेलमधून खेळलेत. नुसते खेळले नाही तर बऱ्याच या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील गावातील खेळाडूंना देखील त्यांनी खेळवलेत. हे त्यांचं खास वैशिष्ट्य आणि ते सांगतायत की असं वाटत नाही आजही 40+ खेळाडू आहेत म्हणून. अजूनही तोच जोश. आणि या संजय पाटील उर्फ बॉस रायगड 40+ मास्टर असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय संजयजी पाटील मानगर यांचं इथे आगमन झालंय. बॉस नावानं सुपरिचित. मी त्यांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर या. रवींद्र मात्रे प्रशांत करपे यांच्याबद्दल मी एकच म्हणेन, कुछ लोग माहौल देख के आते हैं, कुछ लोग माहौल बनाते हैं. प्रशांत करपे उनमें से एक है जो माहौल बनाने में विश्वास रखते हैं. बिलकुल बिलकुल आय ॲग्री विथ यू. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज लालचंद. संजयजी पाटील छाया रिसॉर्टचे ओनर. आणि खरं तर जेवढं ऑप्शन होतं संजय पाटील अर्थातच बॉस यांच्या छाया रिसॉर्टवर आपण बरेच ऑप्शन बघितले असतील आणि तेच या व्यासपीठावर येत आहेत. त्यांची देखील मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने केलेला प्रयत्न अशाबुद्ध नजरेनं पाहिलं या फलंदाजानं पंचांकडे. फलंदाज किरण सकपाल मात्र स्ट्राईकला आहे. डॉट बॉलची समाप्ती. विकास केणी डावखुरा गोलंदाज चिंचपाडा गावचा हा खेळाडू. कालभैरव चिंचपाडा संघातून अनेक वर्ष खेळणारा हा खेळाडू इथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय. पहिला बॉल डॉट. 24 धावा कराव्या लागतील. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अँड पुल बट अनसक्सेसफुल. टिपला जातोय झेल राजाच्या माध्यमातून आणि फलंदाज झेलबाद किरण सकपाल. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा खुर. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा खुर. 4 चेंडू आता 24 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण होत चाललाय मोर्या 40+ संघासाठी. चिंचपाडा संघ पूर्णपणे आता हवी फलंदाजांवर. नवीन फलंदाज येतोय मनोज जाधव. डावखुरा फलंदाज मनोज जाधव ऑन स्ट्राईक. 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. एक मिनिट. आणि हा बॉल देखील मिस टायमिंग स्ट्रोक. परंतु कोणीही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू नोमॅन्स लँड एरियामध्ये जातोय. एक धाव मिळते. 3 चेंडू आणि 23 धावा. 3 चेंडू आणि 23 म्हटलं तर अशक्य असं आव्हान असेल, पण तो क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. याच दरम्यान आपण पाहतोय एक पवित्र वृक्ष अर्थातच तुलसीचं रोपटं देऊन संजूबाई पाटील बॉस यांना सन्मानित करण्यात येत आहे. संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते. येत्या 8 आणि 9 तारखेला फार मोठी स्पर्धा रबर बॉलवरची. पहिला क्रमांक 1.5 लाख, दुसरा क्रमांक 75,000 अशी भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला संजूबाई पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. रबर बॉलवरची सर्वात मोठी स्पर्धा आपल्या परिसरामध्ये. ते आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. याच दरम्यान डॉक्टर शिंदे सरांचं देखील इथे आगमन झालंय. डॉक्टर म्हणजे देव माणूस. कोविडच्या काळामध्ये अनेकांना खरं तर चांगली सेवा करणारे डॉक्टर इथे उपस्थित आहेत. इथे मात्र मॅच अगदी वन साइड पाहायला मिळते. मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगेच टॉस करून घ्यायचं विनिंग टीम. व्हीबीपी पनवेल 40+ संघाचा संगनायक आपण रेडी राहायचं आहे. दादा बोईर. शेवट होत आहे मॅचचा आणि वन साइड मॅच, एकतर्फी मॅच पाहायला मिळाली आहे. आणि
इथे चीफ गेस्ट आदरणीय सन्माननीय संजूभाई पाटील आपले लाडके बॉस 40+ ग्रामीण टेनिस क्रिकेटचे नवनिर्वाचित अध्यक्ष पवन लावटी दीपाली साडी सेंटर